घाई गडबडीत पण मी खूप छान वटपौर्णिमा साजरी केली. लेकीला स्कूलमध्ये सोडून आले आणि पटकन मेकअप करायला घेतला. आता माझ्याकडे ना फक्त 15 मिनटं होते साडी नेसून मेकअप करायला. चला तुम्हालाही सांगते काय काय केलं. आधी साडी नेसली. मला जास्त हेवी साडी नेसायची नव्हती म्हणून अगदी साधी साडी नेसून घेतली आणि प्लीज बॅकग्राऊंड इग्नोर करा. आता होती वेळ चेहऱ्याला रंगरंगोटी करायची. स्ट्रोब क्रीम घेतली, ती चेहऱ्यावर पूर्ण लावून घेतली. मला फाउंडेशन वगैरे लावायचं नव्हतं म्हणून वेस्ट साईडचं हे माझ्याकडे कॉम्पॅक्ट होतं, तेच त्यावर लावून घेतलं. लायनर लावलं, लिप लायनर लावलं, माझी फेवरेट लिपस्टिक लावली आणि गाल असे गुलाबी गुलाबी दिसावे म्हणून थोडंसं ब्लशही लावलं. त्यानंतर काजळ लावलं आणि माझा लुक कंप्लीट केला. केसही बांधायला अगदी 2 मिनटं घेतले. तर तुम्ही म्हणाल ही एवढी घाई गडबड कशाला? अहो 11:30ला माझ्या लेकीला स्कूलमधून आणायचं होतं ना. पूजा करून पटकन घरी आले आणि चेंज न करता तसंच तिला आणायला गेले. ऑलरेडी उशीर झाला होता. घरी आल्यानंतर मी म्हटलं जाऊ दे आता चेंज नाही करूया. भूषणही लवकर घरी येणार होता. म्हटलं आपण साडीतच राहूया. तेवढ्यात जेवण बनवून घेतलं आणि म्हटलं होतं की नवरा मला साडीत बघून खुश होईल, पण त्याचं रिॲक्शन तुम्हीच ऐका. क्या बात है मेरी मोंजुलिका. ऐकलात ना, माझी तारीफ करायची तर राहिली दूर, पण हा मला मोंजुलिका म्हणत होता. असो, आता हे घेऊन काय रडत बसू. चला, लेकीसाठी रात्री मस्त पास्ता बनवला डिनरमध्ये आणि झोपायच्या आधी तिच्याकडून सगळ्या प्रार्थना वगैरे बोलून घेतल्या. चला, आमचे व्हिडिओज आवडत असतील तर आम्हाला फॉलो करायला विसरू नका. आणि हो, आय होप तुमचाही दिवस छान गेला असेल. पुन्हा भेटूच उद्याच्या व्लॉगमध्ये.